कारण जाड मुलांचं प्रमाण भारतात अलीकडे खूप वाढलेलं आहे आणि मग ते तुम्हाला खाली एक असं रंगांमध्ये म्हणजे लाल, हिरवा वगैरे रंगांमध्ये दाखवतं. तर त्यांना ब्लड प्रेशर जास्त होतं, डायबिटीसचं प्रमाण जास्त असतं, हार्ट डिसीजचं म्हणजे हृदयाच्या रोगांचं प्रमाण जास्त असतं. तर त्यात सगळ्यात पहिला मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, की त्यांचं खाणं. त्याच्यामुळं आजीला सुद्धा त्या मीटिंगमध्ये घेऊन बसवा आणि सांगा, की ह्याच्यापुढे आजी लाड करेल, ते कशाचे करेल? तर तू तू पेरू खा, तू जांभळं खा, तू काय सफरचंद खा, सीताफळं खा, गाजरं खा, हे तुझे लाड. नमस्कार, मी शेखर करमरकर आणि आपण पाहत आहात चला चरूया. मित्रांनो, आज आपण मुलांच्या जाडेपणाविषयी बोलणार आहोत. कारण जाड मुलांचं प्रमाण भारतात अलीकडे खूप वाढलेलं आहे. विशेषतः शहरांमधनं किंवा ज्यांच्या आई-वडिलांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती ही चांगली आहे, तशा घरांमधनं जाड मुलांचं प्रमाण हे खूप वाढलं आहे. आणि ह्या जाड मुलांना आजारही वाढतात, त्यांना त्याचा त्रास होतो, त्यांच्या कुटुंबाला त्यांचा त्रास होतो आणि ह्याचं काय करायचं हे काही सुधरत नाही. म्हणून आपण ह्याच्याविषयी आज सविस्तर बोलणार आहोत. आता सुरुवातीलाच मी काही गोष्टी सांगू इच्छितो, की एखादा मुलगा किंवा मुलगी ही प्रमाणाबाहेर जाड आहे, म्हणून तिला बोलू नका. बोलू नका म्हणजे दोष देऊ नका. म्हणजे जाता येता "काय रे जाड्या, काय रे गोलू" असं सारखं-सारखं बोलायचं, हिणवायचं, वजनावरनं कॉमेंट करायच्या, टॉन्ट मारायचे. हे पहिल्यांदा बंद करा. कारण हे टॉन्ट मारून त्यांची तब्येत सुधारणार आहे का? त्यांचं वजन कमी होणार आहे का? त्यांची तब्येत चांगली होणार आहे का? तर नाही होणार आहे. मग आपण टॉन्ट मारून काय मिळवतो? तर त्यांना फक्त आपण डिप्रेशन देतोय. त्यांना त्यांची अँक्झायटी वाढवतोय. त्यांना त्रास होईल असं बोलतोय. तर मी हे तुम्हाला समजावून सांगणार आहे, की काय करायचं आणि काय करायचं नाही. कारण लहान मुलांना म्हणजे मी साधारणतः एक 5 ते 18 या रेंजमधल्या मुलांसाठी बोलतोय, की ह्या मुलांना काही गोष्टी जसं आपण मोठ्या माणसांना सांगतो, की "बाबा तू जाड आहेस तर मग तू रोज व्यायाम कर किंवा वेट उचल किंवा खाणं कमी कर. दिवसातनं 2 वेळाच खा किंवा 3 वेळाच खा." तर असं मुलांना सांगणं हे काही वेळा शक्य नसतं आणि काही वेळा अवघड असतं. म्हणजे लहान मुलांना आपण जिममध्ये जा असं नाही म्हणू शकत. वेट उचल असं नाही म्हणू शकत. 2च वेळा खा असंही म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे लहान मुलांच्या लठ्ठपणाकडे त्याचं जेव्हा आपण उपचार करतो किंवा त्याचं काहीतरी आपण मॅनेजमेंट करतो, तेव्हा ती मोठ्या माणसांपेक्षाही वेगळी असते. त्याच्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत. तर भारतात आता जाड मुलांचं प्रमाण किती आहे? तर ते साधारणतः 8 ते 10% इतपत झालेलं आहे. म्हणजे आपला देश हा हळू-हळू जाड होत चालला आहे. कारण ही मुलं जी जाड आहेत, ती जशी-जशी मोठी होतात, तशी-तशी ती शक्यतोवर जाडच राहतात. रादर अजून जाड होत जातात. आणि त्याच्यामुळे हे जाडवाल्यांचं प्रमाण सोसायटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय. आता ह्या जाडपणामध्ये सुद्धा सगळे जाड किंवा बारीक असं डायरेक्ट आपण भेदभाव नाही करत. तर त्याचं ग्रेडेशन म्हणजे 2-3 टप्पे असतात जाडीचे. एक असतं नॉर्मल वेट, की जे वेट ॲक्सेप्टेबल आहे, की जे जे वजन हे ठीक आहे आपण असं म्हणतो. म्हणजे काही-काही मुलं ही गुटगुटीत असतात, सुदृढ असतात, दणकट बांधायची असतात. ती वेगळी आणि जाड मुलं वेगळी आणि ह्याच्यामधला फरक कसा ओळखायचा? हे पण आज तुम्हाला मी व्यवस्थित सांगणार आहे. तर जेव्हा आपण एखादा मुलगा किंवा मुलगी जाड आहे का नाही हे ठरवतो, तेव्हा ती एकतर ओव्हरवेट म्हणजे वजन जास्त आहे, पण जाडीपेक्षा कमी आहे. ह्या कॅटेगरीत एक असतं किंवा मग ॲक्चुअल प्रॉपर जाड असते. तर हे सुद्धा आपण व्यवस्थित मोजू शकतो. तर ते कसं मोजायचं? तर मी खाली एक लिंक दिली आहे. त्या लिंकवरती जा. त्याच्यामध्ये मुलाचं जन्मतारीख
मुलाची किंवा मुलीची जन्मतारीख, नंतर उंची आणि वजन हे तुम्ही त्यात भरा रकान्यामध्ये आणि मग ते तुम्हाला खाली एक असं रंगांमध्ये म्हणजे लाल, हिरवा वगैरे रंगांमध्ये दाखवतं की मुलगा किंवा मुलगी कितपत जाड आहे. आणि जर तिथे लिहिलं असेल ओव्हरवेट आहे म्हणजे जाडीचं प्रमाण जास्त आहे किंवा प्रॉपर जाड आहे म्हणजे ओबेज आहे का नॉर्मल आहे का अंडरवेट आहे म्हणजे जे त्या वयाला जे वजन पाहिजे त्याच्यापेक्षा ते कमी आहे, तर हे तिथं व्यवस्थित दाखवलं जातं. त्याच्यामुळे जर तुम्हाला शंका असेल की आपला मुलगा हा जाड आहे का नाही हे ॲक्च्युअल कसं ठरवायचं, तर ह्या वेबसाईटचा वापर करून तुम्ही ठरवू शकता की मुलगा जाड आहे का नाही आणि त्याचं वजन हे प्रमाणाबाहेर आहे का नाही. आता आपण असं गृहीत धरूया की आपला मुलगा जाड आहे, हे तर दाखवलं त्या वेबसाईटनी त्याच्या वजनानुसार. मग आता पुढं प्रश्न आहे की ह्याचं काय करायचं. आता आपण हे बघणार आहोत की आपण जाडीचा एवढा विचार का करतो, जाडीची एवढी काळजी का करतो, करायला पाहिजे का, तर त्याचं उत्तर करायला पाहिजे असं आहे. तर काय काळजी असते, काय प्रॉब्लेम्स असतात जाड मुलांचे, की जाड मुलांना बरेचसे आजार हे खूप लवकर होतात आणि व्हायचं प्रमाणही जास्त असतं. मग त्यात कुठले कुठले आजार त्यांना होतात, तर त्यांना ब्लड प्रेशर जास्त होतं, डायबिटीसचं प्रमाण जास्त असतं, हार्ट डिसीजचं म्हणजे हृदयाच्या रोगांचं प्रमाण जास्त असतं, त्यांचे दात किडायचं प्रमाण हे भयानक असतं. म्हणजे जी मुलं नॉर्मल वजनाचे त्याच्यापेक्षा जाड मुलांचे दात हे खूप खराब असतात. नंतर जाड मुलांना स्लीप ॲपनिया नावाचा एक प्रकार होतो. आता तो मी थोडक्यात समजावून सांगतो की ही मुलं जेव्हा झोपतात तेव्हा होतं काय की त्यांच्या जाडपणामुळे त्यांच्या अंगातल्या चरबीचं प्रमाण इतकं असतं की त्याच्यामुळे मान, घसा वगैरे ज्या भागामधलं जे प्रमाण आहे चरबीचं, तर त्याच्यामुळे ते जेव्हा झोपतात तेव्हा आपण घोरणं माहिती आपल्याला, घोरणं सगळंच असतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांची जीभ जेव्हा मागच्या टाळूला चिकटते तेव्हा त्यांचा श्वास झोपेत बंद पडतो. मग बंद झाला की मग आपल्या शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढायला लागतं. हे थोडक्यात आपण एखाद्या मुलाच्या नाका आणि तोंडावरती जर त्याला दाबून धरलं तर तो जसा गुदमरेल तशा प्रकारचं ते गुदमरणं असतं झोपेत. आणि मग त्याच्यामुळं काय होतं की पोरगं असं दचकून जागं होतं, म्हणजे त्याला पूर्ण जाग येत नाही पण ते हलतं. मग त्याचा श्वास पुन्हा सुरू होतो. मग त्याला पुन्हा झोप लागते आणि मग पुन्हा थोड्या वेळाने तो पुन्हा त्या अपनिया म्हणजे त्याचा श्वास बंद होण्याच्या ह्याच्यात जातो. आणि मग हे रात्रभर असं चालू असतं. म्हणजे एका रात्रीतून असं 10 वेळा होईल, 50 वेळा होईल, किती वेळा होऊ शकतं. तर मग होतं काय ह्याच्यामुळे, की त्या मुलगा तर तो असा पूर्ण टकटकीत जागा झालेला नसतो. पण त्याची झोपही होत नाही ह्या सगळ्या प्रकारात. त्याच्यामुळे मग हा मुलगा दिवसभर असा चिडचिडा होणे किंवा सारखा वर्गात पेंगणे किंवा त्याला काही करायला न सुचणे, असं म्हणजे आपल्याला झोप न होता जर आपण सकाळी उठून आपल्याला कामाला जायला लागलं, तर जशा प्रकारची चिडचिड होते, तर तशी ह्या मुलांची सुरू होते. त्याला म्हणायचं स्लीप ॲपनिया. ॲपनिया म्हणजे श्वास बंद होणं आणि स्लीप म्हणजे झोपेत जर श्वास बंद होत असेल, तर त्याला स्लीप ॲपनिया म्हणतो. आणि हे प्रमाण जाड मुलांमध्ये खूप असतं. नंतर महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा म्हणजे जर मुली जाड असतील, तर त्यांचं पाळी यायचं प्रमाण हे अलीकडे येतं. म्हणजे जर 13व्या वर्षी, 14व्या वर्षी पाळी येत असेल, तर त्याच्याऐवजी ती 12 किंवा 12.5 वर्षापर्यंतच यायला लागते. आणि जी पाळी येते ती रेग्युलर नसते. म्हणजे ती मागे-पुढे होणारी पाळी असते किंवा ब्लीडिंग कमी जास्त होऊ शकतं. त्याच्यामुळं हे जे पाळीचे त्रास आहेत, ते जाड मुलींमागे जास्त प्रमाणात असतात. नंतर ह्या मुलांच्या जाडीमुळे किंवा वाढलेल्या वजनामुळे त्यांच्या स्नायूंवरती, त्यांच्या जॉइंट्स किंवा सांध्यांवरती मोठ्या प्रमाणात दाब पडतो. त्याच्यामुळे त्यांचे गुडघे झिजायचं प्रमाण, गुडघे दुखायचं प्रमाण, खांदे दुखायचं प्रमाण किंवा मणक्याचे आजार हे जास्त प्रमाणात वाढलेले असतात. आणि एकंदरीत ही मुलं डिप्रेशनमध्ये जायचं प्रमाण खूप असतं.
कारण त्यांना सारखे सगळेजण चिडवत असतात. ही बॉडी इमेज म्हणजे आपलं शरीर हे काहीतरी वेगळं आहे, चुकीचं आहे, हे आपल्याला नको आहे, पण ते तर मला टाकून देता येत नाही किंवा त्याचं काही करता येत नाही. ही असहाय्यता जी त्या मुलांमध्ये आलेली असते, की त्याचं मी काहीच करू शकत नाही आहे. त्याच्यामुळे ती चिडचिडी बनतात, डिप्रेशनमध्ये जातात आणि मग त्याचा त्यांना मानसिक त्रास पण खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. आणि अलीकडे कसं झालं आहे, की शाळेतल्या मुला-मुलींचं सोशल प्रमाण म्हणजे सोशल लाईफ म्हणजे Instagramवरती प्रोफाईल असेल, Facebookवरती असेल किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियावरती असेल, तर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्याच्यामुळे त्याची जी एक इमेज तयार होते, व्हर्चुअल इमेज ज्याला आपण म्हणतो, तर ती थोडी डिस्टॉर्टेड होते, की मी जाड आहे, मला काहीतरी प्रॉब्लेम आहे, सगळेजण मला चिडवतात. मला कुठल्या सोशल मीडियावरती फोटो टाकणंसुद्धा अवघड होऊन जातं किंवा फॅमिली फोटो असेल, ग्रुप फोटो असेल, तर त्याच्यामध्ये मी खूप मोठा दिसतो. तर हे सगळे प्रकार किंवा हे सगळे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात वाढतात आणि त्याचं मानसिक दडपण ह्या मुलांवरती जास्त येतं. तर हे झाले वेगवेगळ्या प्रकारचे आजार, की जे जाड मुलांना जास्त होतात आणि त्यांची जाडी जर कमी झाली, तर ह्याच्यातले बरेचसे आजार हे कमी होतात किंवा निघून जातात. म्हणजे जर एखादा लहान मुलगा म्हणजे 14-15 वर्षाचा असेल आणि त्याला जर डायबिटीस निघाला किंवा त्याला ब्लड प्रेशर आहे असं कळलं आणि जर आपल्या प्रयत्नांनी त्याचं वजन कमी झालं, तर त्याचं ब्लड प्रेशरसुद्धा गायब होतं. त्याचा डायबिटीससुद्धा निघून जातो. त्याच्यामुळे जाड मुलांच्या वजनाकडे आणि त्यांच्या बाकीच्या आजारांकडे लक्ष देणं हे खूप आवश्यक गोष्ट आहे. आता ह्या जाडपणाची कारणं काय असतात? कशामुळं ही मुलं जाड होतात? तर त्यात सगळ्यात पहिला मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, की त्यांचं खाणं. की जसजसं आपल्या भारतामधलं जंक फूड किंवा स्ट्रीट फूड किंवा बाहेरून मागवलेलं अन्न हे वाढत गेलं, वाढत चाललं आहे. त्या प्रमाणात जाड मुलांचं प्रमाणसुद्धा वाढत चाललेलं आहे. त्यामुळे हे जे काही आपण जंक फूड खातो, म्हणजे त्याच्यामध्ये चिप्स आहे, पास्ता आहे, पिझ्झा आहे, ब्रेड आहे, कुकीज आहे, केक आहे. तर हे खूप वाढलं आहे. पॅकेज फूड्स खूप वाढली आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये बिस्किटापासून ते म्हणजे तुम्ही स्टोअरमध्ये गेल्यानंतर अनंत प्रकारची पॅकेज फूड्स असतात, ती आपण त्यातली बरीचशी घरी आणतो आणि मुलांच्या रोजच्या जेवणामध्ये ह्या पॅकेज फूडचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे आणि हे मोठं कारण आहे, की ती जाड होत आहेत. नंतर मग साखर घातलेली ड्रिंक्स म्हणजे मग कोका कोला असेल, पेप्सी असेल किंवा एनर्जी ड्रिंक्स असतील म्हणजे रेड बुल किंवा मॉन्स्टरसारखी असतील किंवा मग जास्त पोर्शन साईज, पोर्शन म्हणजे एका वेळेस आपण प्लेटमध्ये किती घेतो किंवा एका वेळेस बसून किती खातो. तर होतं कसं, की ही मुलं दिवसभर चरत असतात, खात नाहीत, चरत असतात. आणि आता आपल्याला माहिती आहे, की सगळ्या घरांमध्ये कुठलंही कपाट उघडलं किंवा आपली पॅन्ट्री उघडली, की तिथे मग त्यांना काहीतरी मिळतं. म्हणजे चॉकलेट असतात, बिस्किटं असतात, ब्रेड असतो, कुकीज असतात आणि ही सारखी चरत असतात. मग आणि होतं काय, की ह्यांना एकतर मोबाईल किंवा स्क्रीनचं प्रमाण किंवा वेड हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे तुम्ही जर मुलं ही बघितली तर सारखं काहीतरी व्हिडिओ गेम खेळतायत, व्हिडिओज बघतायत किंवा त्या मोबाईलवरनं कोणाशी तरी चॅट करतायत. म्हणजे स्क्रीनच्या समोर बसणं हाच एक उद्योग झालेला सारखा आहे. आणि बरं नुसतं स्क्रीनच्या समोर बसत नाही, त्याच्याबरोबरीने सारखं काहीतरी खाणं चालू असतं. म्हणजे मला खाण्यालाही विरोध नाही आहे आणि स्क्रीनलाही विरोध नाही आहे. फक्त आपण काय क्वालिटीचं खातो. म्हणजे जर तुम्ही कचरा अन्न किंवा जंक फूड खात असाल किंवा हे पॅकेज फूड खात असाल, तर ते एका बाजूला त्रास देतं आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा तो मुलगा हा व्हिडिओ गेम बघत असतो किंवा व्हिडिओ किंवा कुठलातरी स्क्रीन बघत असतो, तेव्हा तो विषय बाजूला व्हिडिओ बघतोय, तो हलत नाही आहे, हा मोठा मुद्दा आहे. की जर तो स्क्रीन बघत नसेल आणि तो ग्राउंडवरती असेल, उड्या मारत असेल, खेळत असेल, अगदी एखादा बॉल घेऊन आपटत बसला असेल, काही करू दे. जर तो ॲक्टिव्ह असेल, तर ती चांगली गोष्ट आहे. जर तो स्क्रीन बघत असेल, तर त्याची ॲक्टिव्हिटी तेवढ्या काळासाठी थांबलेली असते आणि हा काळ दिवसभरातला छोटा नसतो. म्हणजे मुलं ही 4 तास ते 12 तास इतका वेळ स्क्रीन टाईमवरती घालवत असतात. आणि जर त्याच्यातलं अगदी 2 ते 3 तास जरी त्यांनी कमी केले आणि ते ॲक्टिव्हिटीमध्ये वाढवले, तर त्यांना खूप फरक पडणार आहे त्याच्यामध्ये.
म्हणून सांगतो की जंक फूड आणि स्क्रीन टाईम हे 2 मोठे राक्षस तयार झालेत मुलांसाठी आणि हे राक्षस त्यांना असे अकराळ-विकराळ झालेत आणि सगळ्या बाजूंनी त्यांना आवळून टाकतायत. मग आता ह्या जाडपणाचं करायचं काय? तर मी पहिल्यांदा म्हटलं असं की त्यांना तुम्ही बोलू नका, दोष देऊ नका किंवा त्यांच्यावर वाईट कॉमेंट्स करू नका. तर त्यांना एकदा सगळेजण घरातले एकत्र या, समोरासमोर बसा, मुलांशी बोला. त्यांना सांगा की "बाबा रे, तुझं वजन हे जाड, तू जाड आहेस, त्याच्याबद्दल आम्ही तुला बोलणार नाही. पण तू जाड होणं किंवा जाडी कमी करणं, वजन कमी करणं हे आपल्याला आवश्यक आहे. तर त्यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहोत." आणि त्याच्यामध्ये मोठा मुद्दा असा आहे की आपलं खाणं आणि आपली ॲक्टिव्हिटी ह्या 2 गोष्टी सुधारणं आवश्यक आहे. त्यामुळे मुलाला स्पष्ट सांगा तुम्ही की तुझा स्क्रीन टाईम हा 2 तासापेक्षा किंवा काय तुम्ही ठरवाल त्याच्यापेक्षा जास्त असणार नाही. हा एक मुद्दा. आणि दुसरं म्हणजे घरात जंक फूड येणार नाही आणि कुणीही ते देणार नाही. मग आता होतं कसं काय, की समजा मुलाला कुरकुरे आवडतात. एक उदाहरण म्हणून सांगतो. तर मग मुलगा म्हणतो, "आई मला कुरकुरे दे ना, आजच दे ना, आत्ताच दे ना, मी पुन्हा कधी नाही मागणार." हे रोजचं ठरलेलं असतं. मग पालकांना काय वाटतं, हा काय सारखा किरकिर करतोय, भुंगा मागं लावतोय. ते ₹10 देतात किंवा घरात काय आणलेलं असतं कधी-कधी. हा पुडा घे, विषय संपला. म्हणजे तुम्ही ती एक थोड्याशा वेळाकरता ती शांतता मिळवताय आणि त्याच्या बदल्यात तुम्ही त्याला जे कुरकुरे देताय, त्यांनी त्याचं नुकसान होतंय. त्याच्यामुळे तुम्ही समोरासमोर बसून सांगा त्याला, की हे कुरकुरे खाणं चुकीचं आहे, बिस्किटं खाणं चुकीचं आहे, कोल्डड्रिंक पिणं चुकीचं आहे आणि ह्याच्यापुढे ते तुला मिळणार नाही, कारण हे तुझ्या चांगल्यासाठी आहे, तुझ्या भल्यासाठी आहे. हे व्यवस्थित सांगा आणि एकदा सांगितल्यानंतर मग सगळ्या घरच्या लोकांनी ते पाळणं आवश्यक आहे. म्हणजे बाबांनी द्यायचं नाही आणि आईनी द्यायचं, आई-बाबांनी द्यायचं नाही आणि आजी-आजोबांनी द्यायचं. हे प्रकार असेल तर मग मुलं अतिशय व्यवस्थित हुशार असतात, धोरणी असतात. त्यांना बरोबर कळतं, की आपल्याला जर कुरकुरे किंवा आईस्क्रीम पाहिजे असेल तर ते आजीकडे मागितलं तर मिळतं. आजी आपले लाड करते. त्याच्यामुळं आजीला सुद्धा त्या मीटिंगमध्ये घेऊन बसवा आणि सांगा, की ह्याच्यापुढे आजी लाड करेल, ते कशाचे करेल? तर तू तू पेरू खा, तू जांभळं खा, तू काय सफरचंद खा, सीताफळं खा, गाजरं खा, हे तुझे लाड. बिस्किटं खाणं, कुरकुरे खाणं, आईस्क्रीम खाणं हे लाड नव्हेत. हे मुलांसाठी हानिकारक आहे, अयोग्य आहे आणि त्यांचं नुकसान आहे त्याच्यामध्ये. हे सगळेजण व्यवस्थित एकदा समजावून घ्या आणि मग त्याच्यानंतर काही दिवस जातील ट्रान्झिशनमध्ये, की मुलगा रोज कटकट करेल, चिडचिड करेल, कदाचित असा अस्ताव्यस्त होईल किंवा थोडासा मारामारी करेल. पण एकदा त्याच्या डोक्यात गेलं, की आपलं काही डाळ शिजत नाही आहे, आपल्याला काही कोणी दाद देत नाही आहे आणि जर फळं खाणं हे चांगली गोष्ट आहे, भाज्या खाणं ही चांगली गोष्ट आहे. चटण्या, कोशिंबिरी, उसळी, डाळी, भात, पोळी हे आपलं अन्न आहे. ह्या प्रकारचं अन्न खायला पाहिजे. बिस्किटं आणि आईस्क्रीम आणि पिझ्झा आणि कुकीज हे आपलं अन्न नाही, ते विष आहे. तर हे एकदा मुलांच्या डोक्यात गेलं, की मग ते आपोआप हार्डली 1 आठवडा 2 आठवडेसुद्धा लागत नाहीत. आणि एकदा त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं, की मग आपली मॅनेजमेंट पुढची खूप सोपी होऊन जाते. त्याच्यामुळे हा जो वेळ आहे ना, हा जो काळ आहे मधला, तो तुम्ही मीटिंग घ्या, काढा, त्याला समजावून सांगा आणि ते थोडंसं एक 15 दिवस मॅनेज करा. नंतर व्यवस्थित ते सुरळीत होतं. फक्त नंतर मग कच खायची नाही, की ठीक आहे बाबा आता तू काय तुला परीक्षेत चांगले मार्क मिळाले का? चल आता आपण आईस्क्रीम खायला जाऊ. नाही. आईस्क्रीम खाऊ घालू नका. कारण म्हणजे आपल्या डोक्यात कसं असतं, इव्हन सिनेमातसुद्धा दाखवतात, की "जाओ बच्चों को मिठाई खिलाओ." अरे नाही, मिठाई खिलवणं हे चुकीचं आहे मुलांसाठी. तरी त्यांचे दात खराब होतात, त्यांचा जाडेपणा वाढतो, त्यांच्या अंगात साखर जाणं चुकीचं आहे. मग असं का नाही म्हणत, "जाओ बच्चों को अच्छे-अच्छे सेब खिलाओ किंवा अच्छे कुछ सब्जियाँ खिलाओ." असं पाहिजे ना. चांगलं काय आहे मुलांसाठी? मिठाई ही चांगली नाही आहे, गोड हे चांगलं नाही आहे. प्रोसेस्ड फूड हे चांगलं नाही आहे, पॅकेज फूड हे चांगलं नाही आहे. हे एकदा सगळेजण समजावून घेऊया. आणि अजून एक कसं असतं लहान मुलांसाठी घरांमध्ये,
की माझा स्क्रीन टाईम बंद केला आणि बाबा व्हिडिओ बघत बसलेत, आई टीव्ही बघत बसली, आजी सीरियल बघत बसली आहे आणि मला मात्र बघू देत नाहीत, हे नाही चालत. त्याच्यामुळे आपले सुद्धा स्क्रीन टाईम बंद करणं हे मुलांच्या आरोग्यासाठी आपल्याला करायला लागतं आणि त्याच्यातून ॲक्चुअली आपलं पण आरोग्य सुधारणार असतं, पालकांचंही आरोग्य सुधारणार असतं. पण हे तुम्ही एकदा व्यवस्थित एका जागी बसून शांत डोक्याने प्लॅन करा, समजून घ्या आणि पोरांना विश्वासात घेऊन समजावून सांगा. "काय रे, चल आता मोबाईल बंद तुझा आजपासून." असं म्हणायचं, त्याचा मोबाईल हिसकावून घ्यायचा आणि आपण सीरियल बघत बसायची. असं केलं तर त्यातनं काही निष्पन्न होणार नाही आहे. फक्त घरात दंगा आणि मारामाऱ्या होणार आहेत आणि मुलांचं आपल्याविषयी मत कलुषित होणार आहे. पण मुलांना सांगणं हा एक भाग झाला, पण ते आपलं वर्तन पण बघत असतात. त्याच्यामुळे त्यांच्या बरोबरीने आपण सुद्धा आपलं जंक फूड खाणं बंद करूया. आपण सुद्धा पॅकेज फूड खाणं बंद करूया. आपण सुद्धा आपला स्क्रीन टाईम कमी करूया. आपण सुद्धा आपला मैदानावरचा, बाहेरचा खेळण्याचा टाईम वाढवूयात. आणि जर आपण हे त्यांच्या समोर ठेवलं, की बाबा पण वेगळं वागत नाही, आई पण वेगळी वागत नाही आहे, आजी-आजोबा पण आपले म्हणजे गोड खाऊ देऊन लाड करत नाही आहेत. हे एकदा त्यांच्या डोक्यात शिरलं ना, की मग ते व्यवस्थित बदलतात, वेगळं वागतात आणि मग त्यांची तब्येत पण सुधारायला लागते. आणि ही मुलांचीच तब्येत नाही, ही अख्ख्या घराचीच तब्येत सुधारायच्या मागे लागते. कारण एकदा जंक फूड घरात येणं बंद झालं, एकदा स्क्रीन टाईम कमी झाला, एकदा ॲक्टिव्हिटी वाढायला लागली, की मग सगळेजणच हळू हेल्दी होणार आहेत. आणि मग मला सांगा, की तुमची डॉक्टरांची बिलं कमी होणार आहेत. तुम्हाला बाकीचे प्रॉब्लेम्स कमी येणार आहेत. मग काय हरकत काय आहे ह्याच्यामध्ये? नंतर जेव्हा आपण घरी जेवतो, तेव्हा एवढं लक्षात ठेवा, की सगळ्यांनी घरातल्या एकत्र मिळून सगळे स्क्रीन बाजूला ठेवून जेवणं, एकमेकांशी बोलणं, एकमेकांशी संवाद साधणं, हे फार आवश्यक आहे. आता आपण आजकाल कसं बघतो, की कुठलीतरी संध्याकाळी एक सासू-सुनेची सीरियल लागलेली आहे. अ, एक पोरगा त्याचा मोबाईलवरती आहे, दुसरी पोरगी तिचा गेम खेळती आहे. सगळेजण आपले समोर काहीतरी ठेवलंय आणि ते खात बसायचं आणि स्क्रीन किंवा टीव्ही बघत बसायचा. म्हणजे तुमचं घरामधला संवाद खूप कमी होत चालला आहे. त्याच्यापेक्षा हे सगळे स्क्रीन बाजूला ठेवूया. सगळेजण एकत्र काय खाली बसायचं आहे, टेबलवर बसायचं आहे, तुमच्या काय घरातलं सोयीप्रमाणे असेल ते एकत्र बसा. तेवढा वेळ काढा दिवसभरातला. मग मुलांशी गप्पा होतील. मुलांचे बाकीचे काही प्रॉब्लेम्स आहेत का? त्यांना बाकी काही अडचण येते का? हे समजून घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला वेळ मिळेल. मग ते किती खातायत? काय खातायत? त्यांना काय आवडतंय? त्यांना काय वेगळं करून दिलं पाहिजे? हे सुद्धा आपल्याला कळायला लागेल. आणि ते कळण्यासाठी आपल्यामधला वेळ तर मिळायला पाहिजे ना कमीत कमी. हे दिवसातला हा जो अर्धा 1 तास आहे एकत्र जेवण्याचा, तो ह्या मॅनेजमेंटमध्ये फार महत्त्वाचा आणि मोठा विषय आहे. आणि ह्याच्या बरोबरीने मुलांची फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे त्यांची शारीरिक हालचाल वाढणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण मुलांना जिममध्ये नाही पाठवता येत. साधारण 16 वर्षाच्या खालच्या मुलांना किंवा इव्हन 18 वर्षापर्यंत सुद्धा जिममध्ये म्हणजे जिथं आपण वजन रेझिस्टन्स ट्रेनिंग ज्याला म्हणतात, की वेट उचलणे किंवा तो बार उचलणे किंवा वेट्स ओढणे, ढकलणे हे असे प्रकार लहान मुलांसाठी नसतात. कारण त्यांचे जे स्नायू आहेत, मसल आहेत ते वाढतायत, डेव्हलप होत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काय पाहिजे, की पळणे, उड्या मारणे, खेळणे. मग त्यात फुटबॉल असू शकतो, बॅडमिंटन असू शकतं, टेबल टेनिस असू शकतं. नुसतं पळणे, धावणे, अ, दोरीवरच्या उड्या म्हणजे ज्यात शरीर हलतंय खूप मोठ्या प्रमाणात, अशा प्रकारचं काहीही त्यांना करू दे. त्याच्यामुळे आणि जर त्यांना पाहिजे असेल म्हणजे असं नाही करता येत आपल्याला, की त्यांना म्हणायचं तुम्ही खेळा आणि आपण टीव्ही बघत बसायचा किंवा आपण स्क्रीन बघत बसायचा. हे हे थोडं होत नाही घरामध्ये. त्याच्यामुळे मग आपण पण जर त्यांच्याबरोबर बाहेर पडलो, तर मग ही परिस्थिती जरा चांगल्या प्रकारे हाताळता येते. त्याच्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे आता अगदी 3-4 वर्षाचा जरी मुलगा आहे, तरी त्याला घरात खेळू दे, त्याला बॉल खेळू दे, त्याला काय इकडे-तिकडे नाचू दे, गादीवरनं उड्या मारू दे. हे काहीतरी करायला पाहिजे त्यांनी. त्यांनी एका जागी बसलं नाही पाहिजे. कारण हे वय असं आहे, की जेवढं आपण मुलं खेळतील, मुलं इकडे-तिकडे हुंदडतील, तेवढं त्यांचे शरीर डेव्हलप होणार आहे, त्यांचा ब्रेन डेव्हलप होणार आहे, ते नवीन गोष्टी शिकणार आहेत, त्यांच्या मसलचं कोऑर्डिनेशन वाढणार आहे, त्यांचे स्किल्स वाढणार आहेत. त्याच्यामुळे ही जी ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे मुलांना "काय रे दंगा करतोय, जरा शांत बैस."
असं करू नका. दंगा घालतायत ना, घालू दे, कारण ते वय आहे त्यांचं. त्यांनी दंगा घालणं अपेक्षित आहे. त्यांनी असं आराम खुर्चीवरती बसून पेपर वाचणं अपेक्षित नाही आहे. त्यांनी आरडाओरडा केला पाहिजे, दंगामस्ती केली पाहिजे, इकडून-तिकडे उछलकूद केली पाहिजे आणि हे जेवढं करतील तेवढी त्यांची तब्येत चांगली राहणार आहे. आता मी अन्नाविषयी म्हणजे आपण जे मुलांना खाऊ घालतो त्याच्याविषयी थोडं बोलणार आहे, की अन्न हे कसं चूज करायचं. तर त्याचं काही ठोकताळे आहेत, की जास्तीत जास्त तुम्ही घरचं खाऊ घाला. तुम्ही हॉटेलमध्ये त्यांना नेऊ नका. कारण हॉटेलमध्ये अगदी वर्षातनं एकदा जरी गेलं नाही तरी काही बिघडणारं नसतं. बरं हॉटेलमध्ये गेलं तर तिथे कसं असतं, की हॉटेलवाल्यांना त्यांचे पदार्थ खपवायचे असतात. त्याच्यामुळे मग ते चमचमीत म्हणजे जास्त मीठ, जास्त तेल, जास्त गोड, मग डेझर्ट म्हणा किंवा काय आंतरे म्हणा, म्हणजे ह्याच्यातनं काय होतं, की मुलांना सकस आहार, सात्विक आहार मिळत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं शक्य आहे आणि मी तर म्हणतो बाहेर जाऊच नका. काहीही गरज नाही आहे बाहेर जायची. आणि आता जे अलीकडं प्रमाण वाढलंय म्हणजे Uber Eats म्हणा किंवा काय बाहेरून आपण ॲप्सवरनं मागवतो, ते सुद्धा मागवू नका. म्हणजे बाहेर जाऊन खाणं काय इव्हन तुम्ही जेव्हा घरी मागवता, तेव्हा ते त्याच्याहून खालच्या पातळीला जातं, की तुम्ही समजा बाहेर जाऊन पिझ्झा खाल्लाय, तर पिझ्झा खाणं मुळात चुकीचं आहे. पण जर तो तुम्ही घरी मागवून खाताय, तर तो गार पण खाताय आणि पिझ्झा पण खाताय, म्हणजे डबल प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे बाहेर पण खायला जाऊ नका आणि बाहेर पण खायला काही मागवू नका. तर जास्तीत जास्त तेवढा प्रयत्न करा, की आणि कसं आहे माहिती का, की ह्या ज्या कंपन्या आहेत, त्या आपल्याला कन्व्हिनियन्स म्हणजे आपली सोय बघतात. पण त्या सोयीची किंमत ही आपली तब्येत असते, मुलांची तब्येत असते. त्याच्यामुळे जर आपण आज आपला थोडा वेळ वाचवू, पैसे तर जातात 5-7 पटींनी पैसे येतात घरच्या खाण्यापेक्षा. घरचं खाणं केव्हाही स्वस्त असतंच. चांगलंही असतं, सात्विक असतं, जास्त वेळ टिकतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त घरी खायला बनवा. आणि मग एकदा आपण घरी खायला बनवायचं म्हटलं, की मग आपण त्याच्यावर विचार करायला लागतो, त्याचं प्लॅनिंग करायला लागतो. आणि मग त्याच्यामध्ये पॅकेज फूड्स तर पूर्ण बंद करायची. म्हणजे तुम्ही कुठलाही पॅक घ्या आणि त्याच्यावरती म्हणजे त्याच्या मागनं लेबल असतं, न्यूट्रिशन लेबल म्हणतात त्याला. त्याच्यात बघायचं कॅलरीज किती आहेत, दर 100 ग्रॅम मागे किती कॅलरी आहेत. म्हणजे आता 70 ग्रॅमचा पुडा असेल, तर मग त्या कॅलरीज दीडपट करायला लागतील किंवा 200 ग्रॅमचा पुडा असेल, तर निम्म्या करायला लागतील. म्हणजे 100 ग्रॅमसाठी आपण त्याचं मोजमाप करायचं आहे. आणि ते जर कॅलरीज ह्या 200-250च्या वर असतील, तर तसले पदार्थ खाऊ नका. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, की पार्ले बिस्किटामध्ये 450 कॅलरीज असतात. एखादा हल्दीरामचा चिवडा असेल, त्याच्यात 600 ते 650 कॅलरीज असतात. म्हणजे जर तुम्ही किंवा बर्गर म्हणा किंवा बर्गरमध्ये तर काय जवळ-जवळ 1000 कॅलरीज असतात. तर ह्या अशा जेव्हा कॅलरी डेन्स आपण खातो, म्हणजे ज्याच्यात खूप कॅलरीज आहेत, खूप उष्मांक आहेत, असे आपण पदार्थ खातो. तर होतं काय, की त्या ज्या कॅलरीज आहेत, त्या आपल्या शरीराला तेव्हा तेवढ्या लागत नाहीत आणि मग त्याचं रूपांतर हे चरबीत होतं आणि मग मुलं जाड होतात. त्याच्यामुळे तुम्ही जे काही खाताय, त्याच्यामध्ये जर कॅलरीज जेवढ्या कमी आहेत, म्हणजे 100 ग्रॅम मागे कॅलरीज किती आहेत, ह्या कमीत कमी पाहिजेत. आता मी तुम्हाला उलटं दुसरं उदाहरण देतो चांगल्या पदार्थांचं किंवा चांगल्या अन्नाचं, की समजा आपण घरी बनवलेली पोळी घेतली, तर त्याच्यात 100 ग्रॅम मागे जास्तीत जास्त 150 ते 250 कॅलरीज असतात. भात जरी घेतला तरी त्याच्यात 200च्या वर जात नाही. जर आपण काकडी, टोमॅटो अशा जर भाज्या घेतल्या, तर त्याच्यात अगदी 40, 50, 60 कॅलरीज असतात 100 ग्रॅम मागे. जर आपण फळं घेतली, सीताफळं, केळी, सफरचंद त्यात सुद्धा 100 ते 125 कॅलरीज असतात. त्याच्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल, की जे चांगले पदार्थ आहेत त्यांच्यात कॅलरीज कमी आहेत आणि जे खराब पदार्थ आहेत किंवा जे आपल्या शरीरासाठी घातक पदार्थ आहेत, त्यांच्यामध्ये कॅलरीज जास्त आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही पदार्थ पॅकेज आणू नका आणि पॅकेज आणायचं तर मग त्यात कॅलरीज बघा किती आहेत. कॅलरीज 200च्या वर, 250च्या वर असतील तर तो पदार्थ खाऊ नका. तो तुमच्या शरीरासाठी चांगला नसतो. म्हणजे एवढं जरी तुम्ही पथ्य पाळलं तरी तुमच्या मुलांचं खाणं हे खूप सुधारणार आहे. नंतर जे पदार्थ आपण खातो त्यात साखर कमी पाहिजे, तेलकट नाही पाहिजेत, मीठ कमी पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय पाहिजे तर मग त्यात व्हिटॅमिन्स पाहिजेत, मिनरल्स पाहिजेत. मग त्यातनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खायला लागतात.
अंडी चालतात, मटण, चिकन पण चालतं जर तुम्ही खात असाल तर. दूध, दही हे आवश्यक आहे. पाहिजे असेल तर थोडं चीज खा. खूप नाही लागत, पण थोडं खा. आणि ज्याला आपण बिया म्हणतो म्हणजे काजू असतील, अक्रोड असतील, कलिंगडाच्या बिया असतील, अशा बियांचं जे प्रमाण आहे ते सुद्धा वाढवा. ते खूप चांगले असतात शरीराला. आणि आता शेवटी मी तुम्हाला काही एक टिप्स देणार आहे. मी कसं कसं करायचं. तर रोजचा स्वयंपाक तर तुम्ही व्यवस्थित बनवा. म्हणजे त्याच्यामध्ये भात, भाजी, आमटी, उसळी, डाळी, डाळी म्हणजे वरण, असे पदार्थ पाहिजेत सगळे व्यवस्थित, ज्याला आपण परिपूर्ण आहार म्हणतो. आणि मग त्याच्या बरोबरीने कच्च्या भाज्या, कच्ची फळं अशी डायरेक्ट खाल्ली पाहिजेत. तर मग मुलांना हे कसं खाऊ घालायचं आपण? तर पॅकेज फूडचा जो कंपन्या काय करतात बघा, ती काय करतात, एक एक बिस्किट पुडा आहे आणि ती बिस्किट पुडा आपण उघडला, की आपल्याला एक बिस्किट मिळतं, जे आपण डायरेक्ट खातो. म्हणजे हा काय झाला, कन्व्हिनियन्सचा भाग झाला. म्हणजे घरात सफरचंद आहे किंवा घरात सीताफळ आहे म्हणून पोरगं डायरेक्ट ते खाईल असं होत नाही बऱ्याच वेळा. तर मग काय करायचं, एक छोटे-छोटे डबे घ्यायचे, म्हणजे त्यांचा जसं टिफिन बॉक्स असतो, तसे छोटे डबे घ्यायचे आणि त्या डब्यामध्ये मग काय करायचं, की 2 सफरचंदाच्या फोडी, की ज्या तुम्ही लिंबाच्या पाण्यात जर बुडवून घेतल्या तर त्या टिकतात बऱ्यापैकी. नंतर समजा 2 फणसाचे गरे, 2 काकडीचे तुकडे, 2 गाजराचे तुकडे, म्हणजे असं की जे काही तुमच्या घरात आहे, जे तुम्हाला आवडतं, त्या सोयीप्रमाणे असे एक पॅकेज बनवायचं त्याचं आणि असे एक 5-6 डबे बनवून ठेवायचे. आणि मुलगा म्हटला ना, "कधी आई भूक लागली आहे, तो डबा घे आणि खा, तोवर मी तुला पोळी वाढते." मग तो डबा जेव्हा खातो, तेव्हा तो काय खातोय? तो गाजर खातोय, तो काकडी खातोय, तो फणस खातोय, सफरचंद खातोय. म्हणजे हे जे चांगले पदार्थ आहेत, ते त्याला खाऊ देत. मग आई भूक लागली म्हटली, की "हां, जा बिस्किट खा, जा केक खा." असं म्हटलं, की मग कंपन्या बसल्याच आहेत ना तुम्हाला खपवण्यासाठी आणि मग त्या कन्व्हिनियन्स देतात तुम्हाला, तुमची सोय बघतात. मग जर ही मुलांची सोय आपण बघितली, तर मग अर्थात त्यांचं खाणं सुधारणार आहे, त्यांचा आहार सुधारणार आहे आणि त्यांची जाडी आपोआप कमी व्हायला लागणार आहे. आणि सगळ्यात मोठं महत्त्वाचं म्हणजे त्यांचा स्कूल जे शाळेचा डबा, टिफिन. तर टिफिन हा मुलांसाठी फार आवश्यक असतो, क्रुशियल असतो. कारण तो तो ती जी भुकेची वेळ असते त्यांची, त्यात तो त्यांना खायला मिळतो आणि तो थोड्या वेळात खातात ते. त्याच्यामुळे मुलांचा डबा हा अतिशय चांगला असला पाहिजे. त्यात तुम्ही जंक फूड काहीही देऊ नका, पॅकेज फूड देऊ नका. म्हणजे केक घाल, वेफर्स घाल, चिप्स घाल, हे असं करू नका. ते मुलांसाठी चांगलं नाही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही पोळी, भात, खिचडी हे असे पदार्थ पाहिजेत त्याच्यामध्ये. भाजी, चटणी, कोशिंबीर, आमटी हे काही पण ह्याचं कॉम्बिनेशन करून. तर हे अशा प्रकारचा तुम्ही डबा द्या आणि त्याच्या बरोबरीने मग तुम्ही काय सफरचंदाच्या फोडी द्या, असं फणसाच्या फोडी द्या. म्हणजे असं काहीतरी जे की मुलांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे, मुलांच्या खाण्यासाठी चांगलं आहे. आणि शाळेत सुद्धा सांगून ठेवा, की पोरांना जंक फूड देऊ नका. त्यांना काय कोणाचा वाढदिवस आहे म्हणून केक दिला, कोणाचा वाढदिवस आहे म्हणून मफिन दिला. हे असं नाही पाहिजे. म्हणजे मग काय होतं प्रॉब्लेम, की मग मुलं घरी येऊन केक केक पाहिजे म्हणून मागं लागतात. हट्ट करत बसतात. जेव्हा त्यांना कळेल, की बाबा केक खाणं चुकीचं आहे आणि काकडी खाणं योग्य आहे, कॅडबरी खाणं चुकीचं आहे आणि टोमॅटो खाणं योग्य आहे. हे जेव्हा त्यांच्या डोक्यात बसेल आणि जेव्हा ते घरी बघतील सुद्धा, की सगळेजण तेच खातायत. कुणी जंक फूड खात नाहीये, कुणी पॅकेज फूड खात नाहीये, कुणी बाहेर जेवायला जात नाहीये. तेव्हा आणि ही जी इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे आता तुम्ही शाळेच्या एवढ्या फिया भरता, लाखोंनी फिया भरता, स्कूल व्हॅनचे पैसे भरता, युनिफॉर्मचे पैसे भरता आणि मग ते पैसे जे तुम्ही भरता, ते कमवण्यासाठी तुम्ही कष्ट तर करताय. तुमचा वेळ तर जातोय. म्हणजे मी काय मागतो, म्हणजे समजा मी तुमच्या पैशाचं वेळेत रूपांतर करून मी समजा तुम्हाला सांगतोय, की मुलाची फी जी भरताय तुम्ही ₹1,00,000 त्याच्यासाठी तुम्ही समजा अ, काहीतरी 500 तास काम करताय. तर मी काय म्हणतो, की त्यातलं फक्त 10% वेळ काढा, 50 तास काढा आणि त्या 50 तास तुम्ही मुलांचं घरी जेवण बनवण्यासाठी ते वापरा. म्हणजे जसं तुम्ही स्कूल फीस भरण्यासाठी वेळ घालवताय किंवा काम करताय, तर त्याचं थोडंसं प्रमाण तुम्ही वेळ काढून मुलांच्या खाण्याकडे लक्ष द्या. मुलांच्या कन्व्हिनियन्सकडे लक्ष द्या. मुलाला चांगलं मिळायला पाहिजे ह्याच्याकडे लक्ष द्या. तर जसं मुलगा
मुलाचं शिक्षण चांगलं झाल्यावरती त्याचं भविष्य चांगलं होणार आहे असं तुम्हाला वाटतं. त्याच्यापेक्षा 10 पटीने मी तुम्हाला सांगतो, की मुलांचं जेवण आज चांगलं झालं तर मुलांचं आयुष्य हे नक्की चांगलं होणार आहे. त्याच्यासाठी आज आपण वेळ काढणं ही आवश्यक गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. तुम्हाला काही सल्ला पाहिजे असेल, काही मदत पाहिजे असेल, तर तो माझ्या वेबसाईटवरती जा, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट फॉर्म भरा आणि मग मी तुम्हाला व्यवस्थित सल्ला देऊ शकेन. धन्यवाद.